सरकार आली, सरकार गेली, पण या सगळ्यांमध्ये जनता वसाहत तुम्हाला वाटतं का की ह्या तुमचं कुटुंब थोडं मागे राहिलं किंवा सरकारने याकडे दुर्लक्ष केलं? 2017 साली जो SRAचा जो प्रयत्न चालू होता, मग तेव्हा आम्ही माहिती अधिकारात काढलं की माझ्या जनतावसाची नेमकी SRA परिस्थिती काय आहे, म्हणजे सरकार किती दुर्लक्षित आहे. तेव्हा पाहिलं आम्ही तर आमच्या जनतावसाची संख्या 10 ते 12 हजारच्या वरती घरांची. आणि जेव्हा आम्ही माहिती अधिकार काढलं, घरांची संख्या 2800 दाखवली आणि त्यातली फक्त 854 ही घरं पात्र दाखवली. पत्र व्यवहार केले. त्यानंतर माझ्या स्थानिक जनतावसामध्ये कुटुंबातील सर्व रहिवाशांना घेऊन अक्षरशः SRAवरती मोर्चा काढायची वेळ आली. आम्ही हजारो लोकांनी मोर्चा काढला. तो प्रकार सगळा उघडकीस आणला आणि जी तिसरी यादी लागली होती, जी कुठेतरी स्थलांतर झाली असती माझी वस्ती, पण माझी जनतावसात आणि आम्ही कुठेतरी जागृत आहे, त्यामुळे हे कुठेतरी चाललेला भ्रष्टाचार हा थांबला गेला. त्यामुळं SRAवरचा, जनतावसाचा आणि आमच्यासारख्या युवा पिढीचा कुठेतरी विश्वास उडाला. त्यामुळं हे सरकार खरंच तर पुनर्वसन करते झोपडपट्टीवासियांसाठी का बिल्डरसाठी.